नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांच्या बेंड बाजा या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा. श्रोते हो, आज ऐकूयात विजय कापडी लिखित क्षणाचा मॅनेजर आणि अनंत काळचा कारकुंडा ही गोष्ट. सकाळची वेळ होती. आरशासमोर उभं राहून मी दाढी खरवडत होतो. इतक्यात दार टकटकलं. दार उडवून बघतो तर दारात आणू उभी. नुसतीच उभी नाही तर चक्क धापा टाकत उभी. काय ग, काय झालं? मी घाबरगोबरं होत विचारलं. अरे, एक घोटाळा झालाय रे, अनु शांतपणे म्हणाली. अनुचं एक आहे, ती नेहमी कुठला ना कुठला घोटाळा करते आणि अत्यंत शांतपणे येऊन मला सांगते. मग तिने निर्माण केलेला घोटाळा निस्तरता निस्तरता माझ्या नाकी 9 काय पण 10-11 सुद्धा येतात. आता 4-8 दिवसांपूर्वी तिने माझ्या आणि तिच्यासाठी सिनेमाची तिकीटं काढली. प्रत्यक्ष थिएटरवर गेल्यावर डोअरकीपरकडनं समजलं की ती तिकीटं भलत्याच थिएटरची आहेत म्हणून. मग अनुचा चेहरा पाडून माफी मागणं काय, घाईघाईनं टॅक्सी पकडायला धावणं काय, टॅक्सीचं दार लावताना माझं बोट चेंगरलं जाणं काय आणि माझं चेंगरलेलं बोट तिने आपल्या ओठात धरणं काय. काय आणि काय काय विचारू नका, सगळा गोंधळ, पुरता घोटाळा. अरे ऐक ना, आज का नाही तुला बघायला माझी आई येणार आहे. काय? मी दचकून जवळजवळ किंकाळी फोडली. अरे केवढ्यांदा दचकतोयस? दचकतोय म्हणजे काय? बातमीच दचकावणारी देतेस तू. अरे तू तिचा भावही जावई ना, मग तुला ती बघायला आली तर काय बिघडलं? अच्छा 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 अच्छा, म्हणजे तुझी आई आज मला बघायला येणार तेव्हा मी ठेवणीतला बुशर्ट पॅन्ट घालून चहाचा ट्रे घेऊन खालच्या मानेनं आतल्या खोलीतनं बाहेर यायचं. तिने बस बेटा असं म्हटल्यावर अंग चोरून बसायचं. तिच्या चलाख प्रश्नांना मूर्खासारखी उत्तरं द्यायची. गायला येतंय का म्हटल्यावर हिंदी सिनेमातलं गाणं म्हणून दाखवायचं आणि विशेष काय येतंय असं विचारल्यावर शोलेतल्या गब्बर सिंगचा डायलॉग म्हणून दाखवायचा आणि शेवटी तिच्या पसंतीची वाट बघत बसायचं. असंच ना? अरे ती घरी कुठे येणार आहे? ती बँकेत येणार आहे, तुझ्या ऑफिसमध्ये. बँकेत? अगं पण माझ्या बँकेत हा बघायचा सगळा कार्यक्रम पार पाडणार कसा? आमचा मॅनेजर दाभोळकर तो काय म्हणेल? उगा काहीतरी बडबडू नको रे, तुला ती आज फक्त भेटणार आहे. हां, फक्त भेटणारच आहे ना, मग काही हरकत नाही. अरे पण मी त्यात एक घोटाळा करून ठेवलाय रे. म्हणजे काय केलंय आता तू? माझ्या मनात आगामी संकटाची पाल नाही, चांगली मोठी सुसर चुकली. म्हणजे एवढंच की मी आईला सांगितलंय तू तुमच्या बँकेच्या शाखेचा मॅनेजर आहेस म्हणून. काय 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 नीट बोल. नीट ऐक रे, मी सांगितलंय की तू एक ऑर्डिनरी क्लार्क नाही आहेस तर चक्क मॅनेजर आहेस, बडा ऑफिसर आहेस असं सांगितलं. अरे बापरे बापरे, तुला बसायला केबिन आहे, तुझ्याकडे बँकेच्या चाव्या आहेत, तुझ्या बँकेत चिक्कार पैसे आहेत. अगं पण तू असं खोटं काय सांगितलं? खोटं कुठे सांगितलंय मी? तुझ्या बँकेत चिक्कार पैसे नाही आहेत का? अगं पैशाचं नाही म्हणत आहे मी एक कारकून आहे असं सरळ का नाही सांगितलं? कसं सांगणार रे? त्यात काय सांगायचं, तो आपला एक सीधा साधा कारकुंड आहे म्हणून. तुला सांगायला काय होतंय? तिच्या सख्या बहिणीचे आणि तिच्या जवळच्या सगळ्या मैत्रिणींचे सगळे जावई बडे बडे ऑफिसर्स आहेत. 25-25 पिऊन आहेत म्हणे त्यांच्या हाताखाली. अगं पण मी नाही आहे ऑफिसर, त्याला मी काय करणार आता? अरे पण मी त्याबद्दल कुठे काही म्हटलंय का? मी तुला पसंत केलंच आहे का नाही? मग तुझ्या आईला पसंत करायला काय झालं? ती ऑफिसरलाच पसंत करणार म्हणून तर मी तिला तसं सांगितलं ना. आणि हां, शिवाय आज ऑफिसला जाताना चांगला सुटात जा, टाय बी लाव, हां विसरू नकोस. हां, सूट आणि टाय? अगं ऑफिसात हसतील मला सगळे, म्हणतील आहे कारकुंडा पण रुबाब आणतोय मॅनेजरचा. आणि समजा आज तिला वाटलं मी मॅनेजर आहे म्हणून, हां, पण पुढे आपलं लग्न झाल्यावर तिच्या लक्षात आलं तर पुढचं पुढे बघता येईल रे. त्याची काळजी आत्ता कशाला करायची? कसंही करून तू आजच्या पुरता मॅनेजर हो बाबा. अगं पण आजच काय एवढं नडलंय? मी काय आयुष्यभर कारकून थोडंच राहणार आहे का? आज ना उद्या चवडीनं होईनच की मॅनेजर. उद्या नको रे बाबा, आजच होऊन दाखव. पण तुझी आई आजच काय येते? मग कधी यायचं तिने? यायचं आणखी 10-15 वर्षानंतर. तोपर्यंत मी निश्चित मॅनेजर झालेलो असेनच की.
तू तिला आजच मला पाहून ये असं का सांगितलंस? अरे मी कुठे सांगितलंय? ती आज तिच्या मैत्रिणीबरोबर फोर्टात कुठल्याच्या थिएटरात जाणार आहे सिनेमाला. आता एवी तेवी फोर्टात येणारच आहे म्हणून मग ती तुझ्या बँकेत येऊन जाणार आहे. मुख्य म्हणजे तिचा हा कार्यक्रम तिने मलाही सांगितलेला नाही आहे. मी चोरून ऐकलं त्यांचं बोलणं आणि तुला सावध करायला आली आहे मी धावत पळत. हे बघ ऐकून ठेवा, आज माझी ऑफिसला दांडी. घोटाळा होईल रे सगळा. तुझ्या सहकार्यांकडनं तिला पडदिशी कळेल की तू मॅनेजर नाहीयेस म्हणून, आणि मग तुला न बघता ती नापसंत करेल की. केलं तर केलं, आपल्याला काय फरक पडतोय. असं रे काय. आणि मग अनुचे डोळे भरूनच आले, व्हायला लागले, धो 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 व्हायला लागले. माझ्या नाका तोंडात पाणी जायला लागलं. मी गटांगळ्या खायला लागलो आणि शेवटी कबूल करून बसलो. कुठल्याही परिस्थितीत आजच्या आज बँकेच्या शाखेचा मॅनेजर होणार, अनुच्या आईला मी खुश करणार. तर एवढं जाहीर केल्यावर अनुने डोळे पुसले, ओले झालेले रुमाल दोरीवर वाळत घातले आणि दोरीवरचे माझे रुमाल घेऊन गेली. जाताना माझा हात हातात घेऊन गुड लक म्हणाली. माझा ना एक वीक पॉइंट आहे, मी अनु सांगेल तसं वागायला तयार असतो. उद्या समजा ती म्हणाली सगळीची सगळी बँक तुझ्या मालकीची हवी, मी हू का छू न करता मी त्यासाठी काय करावं लागेल याचा गंभीरपणे विचार करणार आणि त्याप्रमाणे पावलं उचलणार. आत्ताच्या क्षणी सुद्धा मी पाऊल उचललं. त्यानंतर उरलेली दाढी खरवडताना, आंघोळ करताना, अंगावर सूट चढवून टायची नॉट ठीक करताना, खोलीला कुलूप लावताना, उडप्याकडे वडा सांबार खाताना आणि लोकल पकडताना माझ्या डोक्यात एकाच विचाराचं थैमान सुरू होतं. आजच्या दुपारपर्यंत केबिनमध्ये मॅनेजर दाभोळकर मिशा पिंजरत बसल्या असता आऊट घटकेचा मॅनेजर बनून अनुच्या आईशी गप्पा कशा मारायच्या, बस हाच विचार. एक नक्की, कुठलं तरी निमित्त काढून मॅनेजर दाभोळकरांना त्यांच्या केबिनच्या बाहेर काढायला हवं. उलट सुलट विचारांच्या तंद्रीत लोकल बोरीबंदर स्टेशनला पोचली कधी, मी माणसांच्या लोंड्याबरोबर चालत स्टेशनच्या बाहेर पडून माझ्या ऑफिसच्या दिशेनं चालायला लागलो कधी, काही कळलं नाही. एवढ्या समोरनं एक जोरदार धक्का बसला आणि मी भानावर आलो. अहो, धक्का देणारा एक साधू होता. शेंद्री रंगाची भली मोठी कफनी त्यांनी घातली होती. डोक्यावर ह्या मोठ्या जटा वाढवलेल्या होत्या. त्याला पाहिल्यावर ना मला एकदम सत्य साईबाबाचीच आठवण झाली. आणि नेमक्या त्याच क्षणी काळ्या कुट्ट ढगाळ आकाशात विजेचा लोळ सळसळावा त्याप्रमाणे मला एक आयडिया सुचली. दाभोळकर साईबाबांचे भक्त आणि पुरंदरे स्टेडियममध्ये सत्य साईबाबांचा काही दिवसांसाठी निवास होता. दाभोळकरांना दुपारपर्यंत तरी केबिनच्या बाहेर काढायचा कट माझ्या डोक्याच्या वरच्या मजल्यात शिजायला लागला, चांगला रट्ट रट्ट करायला लागला. तात्काळ तो कट प्रत्यक्षात आणण्यासाठी मी पब्लिक टेलिफोन बूथकडे वळलो. आज जाऊन नंबर फिरवला. हॅलो, दाभोळकर आहेत का? दाभोळकर, मी घोगऱ्या आवाजात विचारलं. हा, मी दाभोळकर बोलतोय. आपण कोण? मी होनावर बोलतोय, बाबांच्या मठातनं बोलतोय मी. होनावर? कोण बरं होनावर? तुम्ही मला नावानं नाही ओळखत, पण मी तुम्हाला नावानी चेहऱ्यानी ओळखतो, म्हणून तुम्ही तातडीने फोन केलाय ना. बरं, काय काम? काय काम? तुमचंच आहे आणि ते काम फते झालंय. आज तुम्हाला दर्शन द्यायचं बाबांनी कबूल केलंय. तुम्ही आहात तसे ताबडतोब निघून या. हा, बाबांच्या भेटीसाठी तळमळत होतात ना तुम्ही, आता मग या की लवकर. येतो येतो, पण मी आता ऑफिसात आलोय. हो, ऑफिसला आग लावा हो तुमचे. बाबांपेक्षा काय ऑफिस मोठं आहे काय? नाही तसं नाही, पण ठीक आहे, तुम्ही भेटीला नकार दिलाय, मी कळवून टाकतो बाबांना. नाही नको नको, मी निघतो आता, अर्ध्या तासात पोहोचेन मी. काय नाव काय म्हणालात तुमचं? होनावर. तुम्ही या, प्रत्यक्ष भेट होईल माझ्याशी, शिवाय बाबांच्या बरोबर पण होईल. येत आहे ना? हो. हा काय, निघालो की मी. हे ऐकलं आणि मी रिसिव्हर खाली ठेवला. दाभोळकरांना त्यांच्या गुहेतनं बाहेर काढायला मी कमालीचा यशस्वी झालो होतो. आता बँकेत जाऊन कुठलं तरी निमित्त काढून केबिनमध्ये दुपारपर्यंत तळ ठोकायचा आणि त्या अवधीत येणाऱ्या अनुच्या आईला गार करून सोडायचं, मी ठरवूनच टाकलं. त्यानंतर झपझप पावलं टाकत मी बँकेकडे आलो, पण ताबडतोब आत न शिरता समोरच्या पानवाल्याच्या दुकानाकडे उभा राहिलो. दुकानातल्या आरशातनं मी बँकेच्या दारावर नजर रोखली. माझ्या अंदाजाप्रमाणे घडलं. काही क्षणात कोट चढवलेले दाभोळकर बाहेर आले, टॅक्सीत बसले, निघून गेले. ते अदृश्य झाल्यावर मी गर्दीशी वळलो, गाईगाईनं बँकेत शिरलो. मला संपूर्ण सुटात बघून विस्फारलेल्या आजूबाजूच्या डोळ्यांना टाळून मी माझ्या जागेवर जाऊन बसलो.
समोरचं लेजर ओढलं, आकडेमोड करायला लागलो. दाभोळकरांच्या केबिनमध्ये जाऊन बसायला नेमकं कुठलं कारण शोधावं याचा बराच वेळ विचार केला, पण काही सुचेना. शेवटी डोळे झाकून दूध पिणाऱ्या बोक्यासारखा मी उठलो, सट्ट दिशी केबिनमध्ये घुसलो, पट्ट दिशी दार बंद करून टाकलं. आत उभं राहून सभोवताली बघितलं. दाभोळकरांची ती रिकामी खुर्ची मला खुणावत होती. मग मात्र मागचा पुढचा विचार न करता मी सरळ गेलो त्यांच्या खुर्चीत विराजमान झालो. तेवढ्यात केबिनचं दार उघडलं गेलं. मी दचकून समोर बघितलं, आमचे अकाउंटंट वाघ आत आले. त्यांना बघताच माझी छाती खऱ्या वाघाला पाहिल्यासारखी धडधडायला लागली. आपण एक आश्चर्य घडलं. वाघांनी मला डोळा मारला. दारात उभं राहून ते माझ्याकडे बघून डोळे मिचकवायला लागले. मला काही उमगेना ना. मला काही समजलं नाही हे त्यांच्या लक्षात आलं असावं, कारण मग उभ्या उभ्या ते हातवारे करायला लागले. उभ्या राहिलेल्या मला बस बस असा इशारा करायला लागले. गोंधळलेल्या अवस्थेत मी बसलो. समोर बघितलं तर एक वृद्ध पारशी ग्रहस्थ आत शिरले. माझ्याकडे बघून हसत हसत त्यांनी हात पुढे केला आणि म्हणाले, असो यू आर मिस्टर दाभोळकर, यंग मॅन, ग्लॅड टू मीट यू. मी गोंधळून वाघाकडे बघितलं. वाघ पुन्हा डोळे मिचकवायला लागले. त्या वृद्धाबरोबर हात मिळवण्यासाठी मला इशारा करायला लागले. मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. त्यांना खुणेनं बसा अशी विनंती केली. तेवढ्यात वाघ पुढे झाले. माझ्याकडे बघून आदबीनं म्हणाले, सर, हे आपल्या सर्कल ब्रँचचे नवे अधिकारी आहेत, मिस्टर ढोलकवाला. त्यांना कुणीतरी आपल्याबद्दल आणि आपल्या या शाखेबद्दल मिसगाईड केलंय. असं? मी ढोलकवाल्याकडे बघत वाघांना हुकूम सोडला, वाघ, यांना आपल्या डिपॉझिटच्या फायली दाखवा. वाघाने डिपॉझिटची फाईल दाखवली. वाघ, यांना लोन्सच्या फायली दाखवा. मी ताबडतोब दुसरा हुकूम सोडला. वाघांनी तत्परतेनं लोन्सची फाईल दाखवली. वाघ, यांना रिकव्हरीची फाईल दाखवा. मी पाठोपाठ तिसरा हुकूम सोडला. वाघांनी अत्यंत सफाईदार हालचाली करत रिकव्हरीची फाईल उघडली, ढोलकवाल्यासमोर ठेवली. ढोलकवाल्यांनी 4-2 आकडे तपासल्यासारखं केलं आणि शेवटी ते म्हणाले, खरं सांगायचं तर तुला बघून शान ठेवायला आलो मी. कुणीतरी चाहडी केली की शाला दाभोळकर कधी बी खुर्चीत सापडत नाही. कुणी सांगितलं तुम्हाला हे? मी आश्चर्यानं विचारलं आणि एवढ्या टेलिफोनची घंटी वाजली. मी शालिनी बोलतीये. पलीकडनं खरखरीत आवाज आला, शालिनी? कोण शालिनी? मी नाही ओळखत कोणा शालिनीला. मी खरखरीत आवाजाची नक्कल करत म्हणालो, काय? पलीकडची ती शालिनी खेकसली. ओरडायला काय झालं तुम्हाला? मी दुपटीनं खेकसलो. शालिनी कोण? काय लग्नाच्या बायकोचा विसर पडला का? आत्ता कुठं माझ्या डोक्यात प्रकाश पडला. समोर वाघ आणि ढोलकवाला माझ्याकडेच बघत होते. मी त्यांना म्हणालो, बायडी माझी. हो, चालू दे, चलने दे, चलने दे, डायलॉग चलने दे. ढोलकवाला बोलला, काय ग, तुला काही कालवेळ आहे का नाही? वाटेल तेव्हा फोन करतेस. तुला घरात काही काम नाहीये का? ढोलकवाल्याकडे बघून मी डोळा मारला. काय तुमचं काय डोकं बिकं फिरलंय का काय? गप, तुझं तरी कुठं ठिकाणावर आहे डोकं? हे बघा, मी रंगराजमधनं बोलतेय. साड्यांचा मस्त सेल लागला इथे. मी 300 रुपयांच्या साड्या विकत घेतल्यात. 300 रुपयांच्या साड्या? मी जवळजवळ ओरडलो. ओरडता काय असे? चेक पाठवून द्या पटकन. अजिबात पाठवणार नाहीये चेक. दुकानाचे मालक आहेत का तिथे? मी विचारलं तिला. हो आहेत. त्यांच्याकडे काय काम आहे तुमचं? तू त्यांच्या हातात फोन दे. दे लवकर. हां, हॅलो, मालक बोलताय का दुकानाचे? हे बघा मिस्टर मालक, तुम्हाला माझ्याकडनं एक छादाम सुद्धा मिळणार नाहीये. माल परत घ्या. मी कोण बोलतोय? तुमचा बाप. आणि ती तुमच्यासमोर उभी आहे जगदंबा. ती माझी बायको, म्हणजे तुमची आई. तिला मुळीच साड्या देऊ नका. गुड नाईट. आणि मी रुबाबात फोन बंद करून टाकला. विजयी मुद्रेनं समोर बघितलं. वा वा, शाला डिसिप्लिन असायला पाहिजे ना, तर शाला अशी बरं का. ढोलकवाल्यानं खुश होऊन सर्टिफिकेट दिलं. मी वाघाकडे बघितलं. त्याचा चेहरा मात्र साफ पडलेला होता. त्यानंतर 1.5 तासाच्या अवधीत निरनिराळ्या फायली बघून, करारपत्र वाचून ढोलकवाला डुलत डुलत निघून गेला. काँग्रेट्स मिस्टर नाडकर्णी. वाघांनी माझं अभिनंदन केलं. कशाबद्दल? वेळ मारून दिल्याबद्दल. अरे, दाभोळकर कधी जागेवर नसतात म्हणून सरप्राईज व्हिजिट द्यायला तो आला होता आणि तुम्ही त्याला चकितच करून टाकलं. आता दाभोळकर प्राईज देतील तुम्हाला. अच्छा, हो, पण प्राईज कसलं डोंबलाचं? तुम्ही त्यांना इथं बचाव केलात खरा, पण त्यांच्या घरच्या फोनचं काय? उगाच चिडून आक्रस्ताळेपणानं बोलत होता तुम्ही त्यांच्या बायको बरोबर. आता दाभोळकरासारखं बोलायचं म्हणजे चिडकच बोलायला पाहिजे ना. त्यांच्या सुरात, त्यांच्या आवेशात बोललो मी. त्यांचा टोन व्यवस्थित जमला का नाही मला? हां,
रोज त्यांचं फायरिंग खातो ना मी, त्याचा फायदा झाला बरं का मला. चक्क त्यांच्या बायकोला बनवलं मी आज. पण दाभोळकर अशा टोनमध्ये बायकोशी बोलतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? सांगायला कशाला पाहिजे? ऑफिसात कारण नसताना आमच्याशी खेकसत बोलतात, तसेच घरी बोलत असतील. इथे चुकलंय तुमचं. इथे आपल्यासमोर सिंह असलेले दाभोळकर घरी त्यांच्या बायकोच्या ताटाखालचं मांजर आहेत, मांजर. शनिवारी दुपारी घरी जाऊन ते तांदूळ निवडत बसतात. सुट्टीच्या दिवशी तर घरातली सगळी कामं करून त्यांचा जीव मेटाकुटीला येतो. बायकोचं नाव काढलं की थरथर कापतात ते. अरे बापरे, म्हणजे सगळा घोटाळा झाला म्हणायचा. ब्रह्म घोटाळा म्हणा, ब्रह्म घोटाळा. एका हातानं कमावलं आणि कारण नसताना दुसऱ्या हातानं गमावलं कसलं कर्ज सुद्धा झालंय तुम्हाला आता. पण हे सगळं नकळत घडलं माझ्या हातनं. पण अंतिम परिणामात काही फरक पडणार आहे का? दाभोळकर आज संध्याकाळी घरी गेल्यावर त्यांची बायको त्यांची खरडपट्टी काढील आणि त्याचं उट्ट उद्या तुमच्यावर निघेल. काय सांगताय? आज दाभोळकरांची काही खैर नाही, उद्या तुमची खैर नाही. अरे बापरे, मग आता काय करायचं? ऑफिसला यायचं नाही. आजच्या खरडपट्टीचा दाभोळकरांना विसर पडेपर्यंत ऑफिसला यायचंच नाही. पण एक मात्र टॉप झालं बरं का. तुमच्या या सुटाचा फायदा झाला बरं का. आज ढोलकवाला फसला. कधी नव्हे ते आज तुम्ही नेमके सुटात आलात, आश्चर्यच वाटलं मला. आणि नेमक्या त्या क्षणी आज मला पाहायला येणाऱ्या अनुच्या आईची आठवण झाली. ती जगदंबा अद्याप फिरकलेली नव्हती. मी घड्याळात बघितलं, 2 वाजायला आले होते. आणखी अर्ध्या 1 तासात बँकेचा दर्शनी दरवाजा बंद होणार, कुणालाही प्रवेश नाही. दरम्यान वाघ बाहेर गेले. मी खुर्चीत रेलून बसलो. एवढ्या टेलिफोनची घंटी वाजली. हॅलो, कोण बोलताय? मी मऊ आवाजात विचारलं. मी अनुराधा कुलकर्णी बोलतेय. आपल्या शाखेत विठ्ठल नाडकर्णी आहेत ना, त्यांच्याशी बोलायचं होतं. अरे अनु, तू? मी जवळजवळ ओरडलो. अरे च्या, तूच आहेस होय लाईनवर? ऐक ना, एक घोटाळा झालाय रे. आता आणखीन कसला घोटाळा झालाय ग? अरे सकाळी तुला सांगितलं ना की आई आज तुला बघायला येणार आहे म्हणून. अद्याप फिरकलेला नाहीये तुमच्या मातोश्री. त्यांचा आमच्या विषयीचा इंटरेस्ट आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही मात्र मारे सूट चढवून हात जोडून उभे राहिलोय. अरे ऐक ना, ती आज नाही येणार, ती उद्या येणार आहे. काय? अरे हो, त्यांचं बोलणं मी नीट ऐकलं नव्हतं रे. ती येणार आहे उद्या आणि मी तुला सांगितलं की ती आज येणार आहे म्हणून. हे तुला कधी कळलं? नुकतंच कळलं रे. मी आज कामाला गेली नाहीये. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे इथे माझी मानगूट त्या सिंहिणीच्या डाबड्यात देऊन तू घरी आराम करत बसली का? अरे ती सिंहीण उद्या येणार आहे, हे एक बरं झालं की नाही मला सांग. त्यात काय बरं झालंय अगं? अरे तुला संपूर्ण तयारी करायला आणखीन 1 दिवस मिळाला. नाही तर आज तू फार गडबडीत गेला होतास ना, नाही का? अगं पण तिला खरं सांगायला काय हरकत आहे ग? हे जमणार नाहीये. मी हात जोडून विनंती करतो तुला. खोटारडा, हातात फोन असताना हात जोडता येतो का रे? हे बघ प्लीज, अशा गोष्टीने ना माझ्या डोक्यावर ताण पडतोय ग. आय एम अंडर टेरिबल टेन्शन. गुड लक फॉर टुमॉरो. च्विक. आणि पलीकडनं टेलिफोन बंद झाला. शेवटचं च्विक सोडलं तर बाकी सगळा आनंद होता. या अनुला नीट ऐकायला काय होतं? डोकं खाजवून जमवून आणलेला आजचा सगळा प्लॅन ओमफस झालेला होता. दाभोळकराचं तोंड चुकवण्यासाठी मी उद्यापासून सिकलीवर जाणार होतो आणि ती अनुची आई उद्या माझं थोबाड बघायला इथे येणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बऱ्याच विचारांती बँकेला न जाण्याचा मी ठाम निर्णय घेतला. पण दुसऱ्या क्षणी अनुचा रडवा चेहरा डोळ्यासमोर आला आणि आधीचा विचार झटकून मी अंगावर सूट चढवला आणि दाभोळकरांच्या जबड्यात नेणाऱ्या बँकेत जायला निघालो. आल्या आल्या दाभोळकरांचं आमंत्रण आलं. धडधडत्या काळजानं लटपटत्या पावलानं मी केबिनमध्ये शिरलो. मान खाली घालून उभा राहिलो. अरे तुम्ही काय आज राजीनामा देणार आहात का काय? दाभोळकरांनी मला संपूर्ण न्याहाळत विचारलं आणि माझं धडधडतं काळीज बंद पाडायच्या घाईत आलं. त्यांच्या बायकोशी रूडली बोलल्याबद्दल दाभोळकर माझ्याकडे राजीनामा मागत होते. त्यांना काय उत्तर द्यावं मला काही सुचेना. अच्छा, म्हणजे आज सुद्धा माझा ऍक्टिंग करायचा विचार आहे तुमचा? मी उडालो. अहो काय करतोय? काल तुम्ही दाभोळकर बनून वेळ मारून दिलीत ना, मला सगळं सांगितलं वाघाने. थँक्स अलॉट, थँक्स अलॉट. काय झालं, मी एका महत्वाच्या कामानिमित्त बाहेर पडलो आणि तो नेमका आत आला. हो सर, आय एम सॉरी सर. सॉरी कशाबद्दल हो? मी तुमच्या मिसेस बरोबर रूडली बोललो सर काल. अच्छा, म्हणजे तुम्ही बोललात तर ते सगळं तिला? चुकून सर बोललो. त्यावेळी डोक्याने काम नाही दिलं सर माझ्या. वेल, मग त्याबद्दलही मला तुमचे आभार मानले पाहिजे. थँक्स अलॉट. ड्रायव्ह. मी खाली कोसळायच्या बेतात आलो. काय करतोय?
तिला प्रत्यक्ष नसलं तर निदान फोनवरून तरी चांगलं खडसावून काढायची महत्वाकांक्षा बाळगून होतो मी इतकी वर्ष. केवळ तुमच्यामुळे ते साध्य झालेलं आहे. हा, काल संध्याकाळी मी घरी गेल्यावर ती अगदी भिजलेल्या मांजरीसारखी इवलस तोंड करून बसलेली होती घरात. गाभरकुंडी उडवून टाकली तो तुम्ही तिची. वा 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 वा, आपण अगदी खुश आहोत तुमच्यावर. हो हा, सारखं काय आ करतोय तुम्ही. शिवाय तुम्ही माझे 300 रुपये वाजवले काल. नाही तर काय विषाद होती माझी तिला फ्लॅटली नाही म्हणायची. तिला मनसोक्त फायर करून तुम्ही माझ्यावर उपकार केलेले आहेत. बाकी कालचा दिवस फार भाग्याचा ठरला बरं का माझ्या बाबतीत. अहो तुम्हाला सांगतो, काल सत्य साईबाबांनी दर्शन दिलं मला. त्यासाठी तर मी गेलो होतो इथनं. फोनवर कुणा होनावर नावाच्या माणसाने निरोप दिला होता मला. मग लगेच निघालो मी. बाबांचं दर्शन मिळाल्यानंतर होनावरचा शोध लावायला गेलो होतो. तिथे होनावर नावाचा माणूसच नव्हता. आता बोला तुम्ही. मी भानावर आलो. दोन्ही हात जोडून शर्मिंद्या सुरात म्हणालो, सर त्याबद्दल सुद्धा मला तुमची माफी मागायची आहे. कारण तो फोन तुम्हाला मीच केला होता. तुम्ही केला? तुम्ही? दाभोळकर ओरडले. हो सर, तुम्ही या केबिनच्या बाहेर जावं म्हणून मी तो फोन केला होता तुम्हाला. तुम्ही मला फोन करून कॅबिनच्या बाहेर काढला असेल तर बाबांचं दर्शन घडवून द्यायचं श्रेय मला तुम्हालाच द्यावं लागणार. मला एक समजत नाहीये, मला कॅबिनच्या बाहेर काढायचा तुम्ही कशासाठी रचला होता. आणि मग मी अनुनं केलेला घोटाळा सुरुवातीपासून सांगितला. कालचा दिवस कसा फुकट गेला ते सांगून अनुची आई आज कशी टपकणार आहे हे सुद्धा त्यांना सांगून टाकलं. माझी प्रेम कहाणी ऐकली. दाभोळकर माझ्याकडे बघत राहिले. थोड्याच वेळात भावनेनं थपथपलेल्या आवाजात म्हणाले, आय मस्ट डू समथिंग फॉर यू. तुम्ही माझ्यासाठी एवढं काय केलं आणि मी मात्र तुमच्यासाठी अद्याप काही करू नाहीये. केवढा दुष्टपणा होईल तो माझ्याकडनं. सत्यसाईबाबांना काय वाटेल. नाही ते काय नाही. तुम्ही आता तुमच्या भावी सासूबाई येईपर्यंत इथे बसून राहा आणि बघा मी काय करतोय ते. आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवलं. अनुची आई आत आल्यावर दाभोळकर म्हणाले, मी इथे नव्यानेच आलेलो आहे. म्हणजे मी उद्यापासून रुजू होणार आहे. या मॅनेजर नाडकर्णीकडनं चार्ज घेतोय मी आता कामाचा. नाडकर्णी दुसऱ्या शाखेचे मॅनेजर म्हणून जातील इथनं. दाभोळकर एवढं सगळं म्हणाले खरं, पण अनुच्या आईचं समाधान झालेलं दिसलं नाही. त्या माझ्या चेहऱ्याकडे संशयी डोळ्याने टक लावून पाहत राहिल्या. संध्याकाळी मला अनु भेटली आणि म्हणाली, आई भेटली ना. अहो भेटली. नाटक नाही ना करायला लागलं तुला. अरे मी सकाळी आईला सांगून टाकलं की तू खरोखर मॅनेजर नाहीयेस तर तू चक्क कारकुंड आहेस म्हणून. उगा तुझ्या डोक्याला कशाला टेन्शन नाही का रे. अनुचे ते शब्द कानी पडताच हा क्षणाचा मॅनेजर आणि अनंत काळचा कारकुंडा डोळ्यापुढे काळोख पसरल्यामुळे मागच्या मागे कोसळला. श्रोते हो, ही होती कापडी सरांची कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर जरूर कळवा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करा आणि त्या सगळ्यांना माझ्या वतीनं दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. ऐकू द्यात सगळ्यांना क्षणाचा मॅनेजर आणि अनंत काळचा कारकुंडा ही कथा. भेटूयात अशाच उत्तम कथांसह पुन्हा भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.